माझ्या जाऊबाई व पती दोघांचाही मला मधून मधून खूप राग येई, पण त्या दोघांच्या शीलाविषयी वा संबंधाविषयी मला चुकूनही संशय आला नाही. त्या दोघांविषयी मला पूर्वीपासून व या क्षणापर्यंत प्रेमादर भाव आहे. झक मारतं जग असं म्हणण्या इतपत मी बेफिकीर आहे. परंतु मैत्रिणींच्या मेळाव्यात झालेला तो प्रकार, त्या बेअकली मुलींनी काढलेले ते हलकट प्रलाप, छी, मला भारी असह्य झाले. का का अशा अधमशंका जगानं घ्याव्या? सामान्य कुटाळखोर लोक परनिंदेवरच जगत असतात. त्यांनी वाटेल ते बोलावं, पण तोच आचरटपणा सिंधू, सरला, प्रमिला या सुशिक्षित मुलींनी करावा. साक्रीकर बाईंनाही त्यात गंमत वाटावी. मला जगाची घृणा आली. जीवनही नको वाटू लागलं. स्वतःशी चिडले, खूप त्रासले. अशा मनस्थितीत जगाचं चित्र कसं दिसलं असेल? घरात जाऊबाई, कठोर डिक्टेटर, महाअरिस्टोक्रॅट, यजमान, वकील झाले तरी चाइल्डिश, आणि बाहेरच्या जगात मैत्रिणी, तोंडसुद्धा पाहू नयेत त्यांची. नोकरी, नावाला गुरुपद, खरं गुराखीपद. विसाव्याला जागा आहे कुठं? बिचारी कुमुद. मी स्वतःला कुरवाळलं, शहाणं म्हणून घेतलं, सालस ठरवून टाकलं. आता मनात येतं, त्यावेळी मला एखाद्या बक्षिसाची लालूच दाखवून जग व जीवन यावर एखादा निबंध लिहिण्यास सांगितला असता तर निसंशय मी लिहिलं असतं. जग सुंदर आहे, केवळ फुलबाग आहे. जीवन कर्तव्य बजावण्याकरता आहे. माणसानं त्याचं हसतमुखानं स्वागत केलं पाहिजे. परिस्थिती असेल ती खरी, आपण तसं ॲडॉप्ट झालं पाहिजे. बरोबर आहे. त्रयस्थ राहून उपदेश करायचा असतो. बिघडलं काय? उपदेशाची खैरात इतरांकरता, नाही का? माझी विमनस्कता रात्र ओलांडल्यावरही टिकली. जाऊबाईंशी मी काही बोलले नाही. यांच्याशी गंभीरपणानं बोलण्याची काही सोय नव्हती. मी ठरवलं, 2 दिवस रजा घ्यायची आणि स्वस्थ पडून राहायचं. जळो ते जग नि जीवन. श्यामाबरोबर मी किरकोळ रजेचा अर्ज पाठवून दिला. कौटुंबिक जीवनात मी एक दंताळी चक्र होते आणि त्याचे दाते जाऊबाईंच्या चक्रात जोडलेले होते. यामुळं दिनक्रमातील ठराविक वेढे त्यांना धरून घेणं भाग होतं. पण हे मी हसतमुखानं केलं पाहिजे असा जाऊबाईंचा धाक. त्या तशा वागत. त्यामुळं माझी विमनस्कता त्यांच्या ध्यानी येताच त्या म्हणाल्या, तुम्ही तरुण मुली लागलीच कुढत का बसता कोण जाणे? जावे त्यांच्या वंशात तेव्हा कळे, मी उद्गारले. बाई काम करता करता थांबल्या. भिवाया उंचावीत नाटकी स्वरात त्या म्हणाल्या, असं का? छान छान. त्या हसल्या. काम होताच मी माडीवर गेले आणि गादी पसरून पलंगावर पडले. वरच्या पाटणीवर अनेक प्रश्नचिन्ह होती. सुमारे 5 मिनिटं गेली. जिन्यावर पावलं वाजली. मी अदमास बांधला. जाऊबाई येत असाव्या. मला ते नको होतं, पण टाळायचं कसं? मी अंग घुसळून पाठमोरी पडले. जाऊबाई पलंगाजवळ आल्या. माझ्या अंगावर ओणवल्या. माझ्या अंगाला त्यांनी हात लावून पाहिला. खाकरत त्या मला टेकून बसल्या. बाईसाहेबांचं आज कोणतं सुख दुखतंय? मला उपदेश ऐकण्याची इच्छा आता तरी नाही, मी किंचित गुरगुरत म्हटलं. आज कामावर का गेली नाहीस याचं उत्तर पाहिजे मला. बाईंनी दटावणीच्या सुरात विचारलं. तू रजा घेऊन घरी का राहिलीस? मी चटकन उठून बसले. त्यांच्याकडे थोडं रागानं पाहत म्हटलं, या बाबतीत सुद्धा तुमचा धाक? नवल आहे. मी काही सांगत नाही. मला घरी राहावंसं वाटलं म्हणून राहिले. उगीचच? बाईंनी विचारलं. किती दिवस? ते ठरवलं नाही अजून. मग आत्ताच बजावते. आज माफी, पण उद्या तुला घरी राहता येणार नाही. तुला कामावर गेलं पाहिजे. हा शुद्ध जुलूम आहे, मी दुबळ्या स्वरात म्हटलं. बाईंच्या नजरेला नजर देऊन तुटक बोलण्याची मला सवय नव्हती आणि बाईंना हे माझं व्यंग माहीत होतं. मी गांगरून बोलताच त्या म्हणाल्या, जुलूम? केव्हाही. स्पेअर द रॉड, स्पॉईल द चाइल्ड. त्या हसल्या. मलाही हसू आलं. माझ्या कुटुंबात माझ्या हाती सत्ता असेपर्यंत मी माझ्या मुलांना भलतं वागू देणार नाही, समजलं? आज तरी स्वस्थ पडू देणार का? मी पुन्हा थोडं अवसान धरून विचारलं. काही वेळ. बाई सस्मित मुद्रेनं माझ्याकडे पाहत म्हणाल्या, माझी आत्ता विश्रांतीची वेळ आहे. 2 वाजता ती संपेल. मग मी हाक मारीन. तुला यावं लागेल. काल जोंधळ्यांना उन्हं दिली आहे. आज ते पाखडून भरून ठेवायचं आहे. समजा, मी म्हटलं. मला आज कोणतंही काम करण्याची इच्छा नसली तर? जाऊबाई क्षणभर थांबल्या. नंतर म्हणाल्या, मग तू खरंच आजारी आहेस असं मी समजेन.
सगळी कामं बंद ठेवीन नी तुझ्याजवळ येऊन बसेन. तुझं कपाळ चेपीन नी तुझ्या आजाराचं कौतुक करीन. काय समजलं? मी काय बोलणार? त्या आतून बाहेरून खरंच सरळ होत्या. मी गप्प राहताच त्या पुढं म्हणाल्या, तुझं काहीतरी बिनसलं आहे हे मला कळतं, पण त्याचं कारण अगदी फुसकं असलं पाहिजे. खरं आहे, परदुःख आईस्क्रीम आहे हे खरं. अगदीच खरं, बाई म्हणाल्या. पण ती प्लेट माझ्या पुढं येऊ दे. हं, सांग काय तक्रार आहे तुझी? 72 रोगांपैकी आठवेल तो रोग सांग, पण तुला उगीच असं फुगून बसता येणार नाही. असं म्हणत बाईंनी तसा मुख अविर्भाव केला. मला पुन्हा खुदकन हसू आलं. बाईंनी झुकून हळूच माझा गालगुच्चा घेतला आणि म्हटलं, असं मोकळेपणानं हास अशी, फार सुंदर दिसतेस तू. बरं असो, आणि हे बघ, हिताचं सांगते, विनाकारण घरी राहत जाऊ नको. ती म्हण लक्षात आहे ना, रिकामं मन सैतानाचं धन. अगदी ध्यानात ठेवली पाहिजे आपण. म्हणून थोरल्या जाऊबाईंचा धाकट्या जावेला सक्त हुकूम आहे की तिनं अकारण घरी राहू नये. किंचित स्वतःशी हसत त्या मान डोलवीत पुढं म्हणाल्या, तुझ्या मनाला काही त्रास झाला असेल, कोणी टाकून बोललं असेल किंवा कोणी कुरापत काढली असेल, पारिपत्य करण्यासारखा उपाय असला अवश्य कर. तसं नसलं सारं विसरून जा. अनुभवाचं सांगते, आपुला आपण वैरी, जाहला मानव या संसारी. हे जास्त खरं आहे. आपण जन्माला आलो त्यावेळी सगळ्या गोष्टी तुझ्या मनासारख्या होतील असा पट्टा घेऊन आलो आहोत का? मुळीच नाही. मग मनाला उगीच पिसाट का बनवायचं? देव मोठा लबाड आहे बरं का. स्वतःच्या भक्ताला सुद्धा तो दाद देत नाही. प्रसन्न झाला तर वर देईल, पण भलती सवलत मात्र देणार नाही. म्हणून माणसानं शहाणं झालं पाहिजे. उठ, बसल्या जगावर रुसण्यात काय अर्थ? परवा कुठं बरं वाचलं? त्या आठवू लागल्या. काही वेळानं म्हणाल्या, असेल कुठंतरी. मुद्द्याची गोष्ट सांगते. जीवन म्हणजे गर्दीतून जाण्याची वाट. आपली कोपरखळी दुसऱ्याला लागायची, दुसऱ्याची आपल्या वाट्याला यायची. याला जपता येतं, रुसता येत नाही. घाई सर्वांना आहे. क्यूमध्ये उभं राहून तिष्ठण्याचा कंटाळा सर्वांना आहे. यातून सरळपणे व फारशा ठेचा न खाता जायचं असेल तर आपली कोपरखळी दुसऱ्याला न लागेल अशी दक्षता घेतली पाहिजे. चुकून लागली क्षमा मागितली पाहिजे. अन दुसऱ्याची लागली तर मुकाट्यानं सहन केली पाहिजे. मी म्हटलं, अहिंसा शास्त्रातलं हे महान तत्व आहे म्हणून विचारते. त्या सहनशीलतेला काही मर्यादा आहेत, बाई म्हणाल्या. पण शासन करण्याचं सामर्थ्य पाहिजे. पण खरं सांगायचं म्हणजे शांतपणानं आणि समजुतीनं घेण्यात गंमत आहे. जीवन हे तितकं अंधाधुंदीचं वा अन्यायाचं नाही. त्या एकदम थांबल्या, चपापल्याप्रमाणे करून म्हणाल्या, कुमुद, मला वाटतं मी म्हातारी होत चालले. तुला काय वाटतं? बोलता बोलता त्यांनी किती वेगळा व विचित्र प्रश्न केला होता. मी खरोखरच नवलात पडले. मी म्हटलं, मध्येच हा काय प्रश्न काढलात? हेच पाहना, त्या नवल दाखवीत म्हणाल्या. मी इथं पाऊल टाकताच तू मला तराटणी दिलीस, उपदेश ऐकण्याची इच्छा नाही म्हणून. अन मी तर व्याख्यान झोडलं तुझ्या पुढं. यावरून कसं विस्मरण पडलं पाहिलंस? तेव्हा सांगते, व्याख्यान टोचलं खुपलं, या कानानं ऐकलेलं त्या कानानं सोडून द्यायचं. काय समजलं? पुन्हा एकदा त्या हसल्या. मीही हसले. माझ्या मनातील जळमटं झडून जाण्यास त्यांच्या या बोलण्याचा फार उपयोग झाला. त्या पुढं म्हणाल्या, आता एक गोड गोष्ट सांगून उठते. ताई आज आपल्या साऱ्या पिलांकरता सुंदर सांजा करणार आहे. घरच्या तूप रव्याचा, गुळाचा करायचा. माधवीला हे गुपित शाळेला जाताना सांगून ठेवलंय. एवढं तेवढं गोड खायला मिळणं हा आज भाग्याचा दिवस होऊन बसलाय, नाही का? असो, आहे त्यात आनंद मानला पाहिजे. त्या उठल्या, जाऊ लागल्या, थांबल्या. विश्रांती घ्यायची नसली तर? मी उठत व पलंगाखाली उतरत म्हटलं, मी आत्ता सुद्धा खाली येते पाहिजे तर. त्याकरता नाही थांबले, जाऊबाई म्हणाल्या. आणखी एक गुपित सांगायचं राहिलं. उन्हाळ्याची सुट्टी लागली की आमची स्वारी तुम्हाला स्वराज्य देऊन माहेरी जाणार आहे 4 दिवस. गांगरू नका, मला माहीत आहे. तुमचं दाम्पत्य जीवाची मुंबई करायला मुंबईला जाणार आहे. तो बेत कळलाय मला. त्या आड येत नाही मी. 8 दिवसात परत येणार आहे. फक्त श्यामा राहील तुझ्याजवळ. तैमूर लंगही राहतील. मी येईपर्यंत संसार कसा सांभाळतेस पाहते. अच्छा मास्तरीणबाई, नमस्ते. मी किंचित नवलानं पाहत राहिले. बाई दारापर्यंत गेल्या व थांबल्या. चौकटीच्या एका अंगाला टेकत व हात लांबून समोरच्या भागावर हात ठेवीत त्या म्हणाल्या,
मी गेल्यावर तुला एकटं एकटं वाटण्याचा संभव आहे. याकरता मला वाटतं तू आपल्या आईला व 1-2 लहानग्या भावंडांना बोलावून घेईनास. तुझा संसार पाहू दे त्यांना. मात्र मी येईपर्यंत त्यांना ठेवून घ्यायचं हं. मी 8 दिवसात नक्की परत येईन. त्या जाणार, पण पुन्हा त्यांना काही स्मरण झालं. त्या हसत म्हणाल्या, मगाशी थोरल्या जावेनं धाकट्या जावेला खाली येण्याविषयी हुकूम सोडला आहे. तो मागं घेण्याची इच्छा नाही, पण सवलत मिळेल. स्वस्थ पडून राहणं आवश्यकच वाटत असेल, पडून राहा, मात्र कुढत पडायचं नाही. वर पाठणीला असलेली जाळी जळमट पहा आणि कोळ्याच्या उद्योगप्रियतेचं व चिकाटीचं कौतुक कर. शाळेतील मुलांच्याकरता एखादा पाठ तयार कर. उगीच स्वतःशी चिरचिरत बसण्यापेक्षा उद्योग करीत मरण बरं. नंतर त्या स्वतःला उद्देशून म्हणाल्या, चला जाऊबाई, शहाणपणाचा सारा मक्ता स्वतःकडे घेऊन कुमुद रायकर टीडी यांना छळू नका. नंतर त्या पुन्हा मला म्हणाल्या, अच्छा मास्तरीनबाई, नमस्ते. त्या निघून गेल्या. मी नवलानं पाहत राहिले. बोला, माझ्या जाऊबाईंना काय म्हणाल तुम्ही? आपल्या भोवताली विषादाचं, त्रासाचं धुकं पसरू नये असाच त्यांचा प्रयत्न होता, नाही का? मी पलंगावर जाऊन टेकले. काही क्षण तरी मोहित होऊन कुठंतरी पाहत राहिले. जाऊबाईंना जग ताई म्हणत होतं. घरातही आम्ही सारी माणसं त्यांना त्याच नावानं संबोधित असू. कौटुंबिक जीवनात सहज शोभणारं हे नाव त्यांना किती शोभत होतं. आमच्या कुटुंबातील शांती समाधानाचं मळसूत्र म्हणजे ताई. सुगृहिणीचे एक सुंदर चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं. संसारात रमलेली, कर्तव्य जाणणारी व समभावानं वागणारी ही मूर्ती स्वतःचा शह ठेवून वागत होती. यात काय चुकत होतं तिचं? हा धर्म आचरताना ती काही कठोर बोलली चालली. बिघडलं कुठं? तिनं मानाची, आज्ञापालनाची इच्छा धरली. बिघडलं कुठं? ताई आपलं जीवन जगताहेत, पण हे करताना त्या दुसऱ्याच्या आड येत आहेत का? नाही. लिव्ह अँड लेट लिव्ह याचं रहस्य त्या जाणतात. मग त्यांच्या निकट आलेल्या माणसांनी त्यांच्याशी विसंवादी वागण्यात अर्थ काय? सांसारिक कामं उरकल्यानंतर जाऊबाईंना फावला वेळ किती व केव्हा मिळत असे याची मला नीट कल्पना नाही. पण त्यावेळचा त्यांचा एक छंद होता. चांगली पुस्तकं वाचल्यानंतर किंवा व्याख्यान ऐकल्यानंतर त्यातील मनाला आवडलेला भाग लिहून ठेवणं. या छंदाप्रमाणे त्यांच्याजवळ अनेक वह्या तयार झाल्या होत्या. या ज्ञानसंग्रहासंबंधी त्यांची काही गुप्तताही नव्हती. असल्या वह्या मधून मधून चालण्यात गंमत असते असं त्यांचं मत होतं. एका छोट्या आजारीपणात मी त्यापैकी 1-2 वह्या चाळून पाहिल्या होत्या. मला तो संग्रह मोठा आकर्षक वाटला असं नाही, पण बाईंच्या परिश्रमाचं कौतुक वाटलं. मानवी वर्तनाच्या ज्या अनेक गमती आहे त्याच चुका पुनरावृत्तीनं करणं ही एक गंमत मोठी विचित्र आहे. दुधानं तोंड पोळलं की माणूस ताकही फुंकून प्यायला लागतो असं म्हणतात, पण सर्वांचा अनुभव आहे का तो? मुळीच नाही. दुधानं तोंड पोळण्याची गोष्ट माणूस पुढच्या क्षणाला विसरतो असे म्हटल्यास त्यात अतिशयोक्ती नाही. चूक झाली की तेवढ्यापुरती दक्षता, तेवढ्यापुरता निश्चय, तेवढ्यापुरते नियम. तो भर ओसरला की संपलं. जुनी चूक नव्या पद्धतीनं करायची. मागचं सारं विसरायचं आणि पुन्हा बेगुमानपणानं चालू लागायचं. मी या नियमाला अपवाद ठरले नाही. जाऊबाईंच्या सांगण्याप्रमाणे मी दुसरेच दिवशी पुन्हा शाळेत जाऊ लागले. संध्याकाळपर्यंत साक्रीकर बाईंशी माझं सख्य जमलं. पुढच्या 24 तासात ढालगज मैत्रिणींच्या मेळाव्यात मी सापडले. त्यांचं वर्तन विसरले, त्याही सारं विसरल्या किंवा त्यांनी तसं सोंग केलं. पुढं 2 दिवसात आमचं हितगुज होऊ लागलं. जगाच्या उठाठेवी आम्ही करू लागलो. आपापल्या घरच्या भानगडी बोलू चालू लागलो. प्रत्येक मैत्रिणीची आपापल्या गृहस्थितीबद्दल, कुटुंबातील काही व्यक्तींबद्दल काही ना काही कुरबुर होती. प्रत्येकीला आपले हक्क कळत होते. कर्तव्याचा उमज मात्र पडत नव्हता. आपल्याशी काहीतरी अन्याय होतो याविषयी प्रत्येकीला खात्री होती. अर्थात या वाटाघाटीत मी पुन्हा रंगू लागले. घरच्या गोष्टी सजवून सांगू लागले. पाणी तेरा रंग कैसा, जिसमें मिलावे वैसा. माझ्या मैत्रिणींना हेच तर हवं होतं. माझ्या जाऊबाई चांगल्या असल्या तरी अरेराव आहेत, प्रति हिटलर आहेत, हे पुन्हा प्रस्थापित झालं. या मंथनातून आपल्या पायाखालची वाळू किती सरकत चालली आहे याचं भान मला राहिलं नाही. अन्याय सहन केला की अन्यायाचं प्रमाण वाढतं, हे महान तत्व माझ्या डोक्यात ठसलं. मी अस्वस्थ झाले.
आपल्या हक्काला आपण जागलो नाही तर आपली रया राहणार नाही याची जाणीव मी बोलून दाखवली. मग या निखाऱ्यांना आणखी फुलवण्याचं काम साक्रीकर बाई सुद्धा सर्व मैत्रिणींनी का करू नये? माझ्या विचारांचा तोल केव्हाच सुटला. विकार खळबळले. त्यातून हलाहल निघालं. मी व माझे यजमान प्रामुख्यानं मिळवते असता त्यांना घरात कसलेच अधिकार नाहीत. दोघा पती पत्नीत इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स निर्माण झाला असल्यामुळं जाऊबाईंचं प्रस्थ्य वाढलं आहे. आम्हा दोघा पती पत्नींना महत्त्व शून्य. ही गोष्ट मला कबूल करवेना. स्वतःच्या मनाला खोटी वाटेना. अशात सिंधू साळसूतपणानं म्हणाली, हे पहा कुमुद, हातच्या काकणाला आरसा नको. आम्ही 4-5 जणी तुझ्या घरी सहज बसायला म्हणून येतो. मग तू शिष्टाचाराप्रमाणे आम्हाला कप कप चहा देण्याचं ठरव. नी स्वतंत्रपणानं काही करू लाग. आणि यावर तुझ्या जाऊबाई कशा वागतात नी काय काय करतात नमुना पहा. हे बोलणं अशा थाटाचं होतं की जणू काय त्या भवान्या आमच्याकडे कधी खाऊन पिऊन गेल्याच नाहीत. परंतु यावेळचा प्रसंगच असा होता की माझा अहगंड तरारून उठावा. मी काही बोलणार तोच दुसरी मैत्रीण प्रमिला म्हणाली, हे बघ कुमुद, सिंधू म्हणते त्याप्रमाणे डाव टाकून बघच. तुझ्या जाऊबाई आहेत मिठास, त्या तुझ्या बेताला एकदम नकार देणार नाहीत, पण साखरेची दुर्मिळता व दुधाची टंचाई पुढं आणतील व चहा देण्या घेण्याचा शिष्टाचार आता बंद केला पाहिजे असं आग्रहानं सांगतील. त्या पुष्कळ सांगतील, मी आढ्यतेनं म्हटलं. पण मी ऐकलं पाहिजे ना. मी मनात आणलं तर आमच्या घरी श्रीखंडपुरीचा बेत करून तुम्हा मैत्रिणींना बोलवू शकेन. जाऊबाई कशा आड येतात पाहू. सरला म्हणाली, आंधळा मागतो 1 डोळा, देवानं दिले 2. तसं होतं हे. आम्ही मागतो आहो चहा, तू म्हणणार मी श्रीखंडपुरीचा बेत करते. आमचं काय बिघडलं ग? प्रमिला म्हणाली, हा हव्यास आपल्याला नाही मंजूर. चहा मिळाला व तो गुळाचा मिळाला तरी पुष्कळ झालं. पण मी सांगते, काहीच होणार नाही आहे. अरुणा म्हणाली, मला तसं वाटत नाही. चहा मिळू शकेल किंवा श्रीखंडपुरीही मिळू शकेल. फक्त कुमुदला आपला अधिकार गाजवण्या इतकं धैर्य आहे का? तात्पर्य, सर्व जणींनी मला एकदा घोड्यावर चढवलं व पुन्हा खाली उतरवलं. मला चिडवून तयार करणं हा त्यांचा मुख्य उद्देश. तो सिद्धीस जाण्या इतपत मीही उल्लू बनले. मी प्रथम त्यांची निर्भत्सना करीत म्हटलं, तुम्ही अगदी दरिद्री स्वभावाच्या मुली आहात. मिजास राजाची नि नांदणूक कैकाड्याची. मिळाली तर तुम्हाला फुकटात श्रीखंडपुरी पाहिजे. ते नाही साधलं तर तुम्ही चहाच्या पाण्यावरही राजी आहात, नाही का? मग साफ सांगते, तुम्हाला काहीच नाही मिळायचं. तुम्हाला बोलावल्यावर माझं काही अडलेलं नाही. आम्ही काय म्हणतो? सिंधू तुच्छतेनं म्हणाली, तेच, आम्हाला घरी बोलावण्याची तुला छातीच नाही. ती तुझी खवीस जाऊ हू की चू करू देणार नाही तुला. तू आमच्याजवळ मार बढाया वाटेल तेवढ्या. साक्रीकरबाई आतापर्यंत गप्प होत्या. त्यांनी माझा कैवार घेतला. त्या म्हणाल्या, ए पोरींनो, उगीच वादंग वाढवू नका ग. चहा काय नि श्रीखंडपुरी काय, कुमुद तुम्हाला वाटेल ते खाऊ घालील. पण सध्याचे हे दिवस असे, साखरेचं बोलून चालून रेशन. तिला का छळता उगीच? चला साखर आणून द्या. तिच्याकरता मी देते तुम्हाला श्रीखंडपुरीची मेजवानी. तिच्या घरी? सरलेनं खवचटपणे विचारलं. ती हसली. इतरही हसल्या. शक्य नाही. मी एकदम म्हटलं, शक्य आहे. चला पैज. माझ्या घरात माझा काय अधिकार आहे दाखवतेच तुम्हाला. मात्र बजावते. तुम्ही हरलात तर काय देणार बोला. 15 रुपयाची पैज. आमची तयारी आहे, प्रमिला म्हणाली. तू करतेस त्या देखाव्याप्रमाणे तुझा बोज तुझ्या घरात आहे हे सिद्ध झालं. आम्ही हरलो असं सिद्ध झालं. 15 रुपये आम्ही देऊ, होय की नाही? कबूल कबूल. पण कुमुदबाई, जर का तुमचा फज्जा झाला तर? प्रमिला सरला जोडीनं म्हणाल्या. 15 रुपये तुला मोजावे लागतील. आहे कबूल? मग मात्र तोंड वेंगाडू देणार नाही. कबूल. साखरेचं काय करणार बोला. साक्रीकरबाईंनी मध्यस्थी केली. ते आम्ही पाहतो, सिंधू म्हणाली. दर मात्र काळ्या बाजाराचा पडेल. पोतभर साखर आणून देते. माझ्याकरता साक्रीकरबाईंनी 10 रुपये त्यांच्यापुढं फेकले. मेजवानीचा बेत एका आडवारी कायम करण्यात आला. बैठकीत हे कूट ठीक जमलं, पण घरी येत असता माझ्या मनाची अस्वस्थता वाढली. जाऊबाईंची परवानगी मिळवून मेजवानीचा बेत करायचा कसा आणि पैज जिंकायची कशी? अहंकारानं पेट घेतला. माघार घेण्यात अप्रतिष्ठा वाटू लागली. मनाशी ठरवलं, मेजवानीचा बेत करायचाच.
माझी मी मालकीण नाही की काय? जाऊबाई वळल्या. ठीकच झालं, मैत्रिणींची तोंड आपोआपच फुटतील. समजा त्यांनी घुसपट काढलं, अडायचं नाही. त्यांना बाजूला सारायचं आणि त्यांच्या नाकावर टिच्चून बेत करायचा. पैज जिंकायची, हार खायची नाही. मी ऐटीत घरी आले. संधी साधली. जाऊबाईंशी बोलू लागले. मैत्रिणीत तयार झालेलं कूट आडमुठेपणाचं. पैज खुळचट, माझा ताठा पोचट नि माझी प्रतिज्ञाही आचरट. यामुळं मला मेजवानीचा बेत का करायचा हे सरळ समजावून देणं कठीण होतं. तसा मी खुलासा अगदी मनमोकळेपणानं ताईंच्या जवळ केला असता तर पैसे जिंकण्याइतकं सहकार्य त्यांनी निसंशय केलं असतं. अर्थात हे शहाणपण मला आत्ता सुचतं आहे. जाऊबाई माझं आडवळणाचं बोलणं ऐकून थोड्याशा चकितच झाल्या, पण त्या वस्ताद होत्या. त्यांनी उलटसुलट प्रश्न विचारताच मी चिडले आणि अगदी तुटक भाषेत म्हटलं, हे पहा ताई, तुम्ही उगीच आढेवेढे घ्याल नि मेजवानीचा बेत हाणून पाडाल तर मी तुमचं मुळीच ऐकणार नाही. माझी मी स्वतंत्र आहे, मिळवती आहे. या घरात माझाही बरोबरीचा हक्क आहे. माझ्या मनाला येईल ते मी करणार, तुम्हाला आवडो वा न आवडो. तुमच्या रागालोभाची मला बिलकुल पर्वा नाही. हे दुरुत्तर ऐकताच बाई विलक्षण चपापल्या, संतापल्याही. त्या दरडावून म्हणाल्या, कुमुद, तू शुद्धीवर आहेस? कुणापुढे तोंड करून बोलतेस? आणि माझ्या मुद्रेवर त्यांना कोणता भाव दिसला हरी जाणे. त्या एकदम नरमल्या. त्या माझ्यापुढून जात म्हणाल्या, कुमुद ताई, तुझा बरोबरीचा हक्क मी मान्य करते बरं. मी तुझ्याआड बिलकुल येत नाही. मला आपटी मिळाल्याप्रमाणे झालं. मी तात्काळ जाणलं, बाई आड येणार नाहीत, पण त्यांचं सहकार्यही मिळणार नाही. अन ते न मिळालं तर पैज जिंकण्या इतपत मी यशस्वी होणं कठीण होतं. आता पाल्हाळ लावित नाही, वर्तमानपत्रात येणाऱ्या रेखा चित्रपटाचं अनुकरण करते. अंक पहिला 1. जाऊबाईंची उदासीनता व राग, कुमुदचा तोरा व तयारी. 2. मैत्रिणींच्या सहाय्यानं मेजवानी संबंधी जुळणी, पैशांच्या पाकिटाला भोग. 3. मेजवानीच्या दिवशी जाऊबाई शांतपणे म्हणतात, घरातली व्यवस्था मोडू नये म्हणून मी काही ठिकाणी कुलपे लावणार आहे, पण तुझा बरोबरीचा हक्क नाकारता येणार नाही म्हणून किल्ल्या तुझ्या स्वाधीन करणार आहे. 4. मेजवानीची तयारी. स्वतःला गुंतायला नको म्हणून प्रमिलेच्या ओळखीतील एक सुगरण चिंगू मावशी बोलावण्यात येते. तिच्याबरोबर तिची 2 पोरटी असतात. सोन्या वय वर्ष 5, बाळ्या वय वर्ष 8. साखरीकरबाई कॅरम बोर्ड आणतात. अंक दुसरा 1. का कोण जाणे, सकाळीच आप्पा, मधू व माधवी टांग्यातून कुठंतरी आपल्या नात्याच्या घरी निघून जातात. माधव कुठंतरी वनभोजनाला म्हणून दशमी घेऊन निघून जातो. श्यामा फक्त चुलतीच्या हाताखाली. 2. कुमुदला ही इष्टापत्ती वाटते. तिची यजमानांना घराबाहेर घालवण्याची विनंती. घरातील नव्या बनावाशी अपरिचित असलेले राजाभाऊ माधवाप्रमाणे पळ काढतात. जाऊबाई लंघनाचा घाट घालतात, पण एकदा स्वयंपाकघरात येऊन माझं काही सहकार्य पाहिजे का, कोणता तरी एक जिन्नस माझ्याकडे सोपवा असं म्हणतात. बटाट्याची कोरडी भाजी त्यांच्याकडे देण्यात येते. त्या जिन्साला आवश्यक अशा गोष्टी व स्टोव भांडी घेऊन त्या आपल्या खोलीत जातात. मैत्रिणी जमतात. अंक तिसरा. साखरीकरबाईंच्या अध्यक्षतेखाली कॅरमचा खेळ सुरू. चिंगू मावशींच्या ताब्यात स्वयंपाकघर, त्यांच्या हाताखाली कुमुद, तिचा संताप व ससे होलपट. जिकडे तिकडे कुलपे असल्याची चिंगू मावशीची बोंब, मैत्रिणींची कावकाव, डोळे मिचकावीत हास्य. धाकट्या जावेवर हा विश्वास, हे तिचं स्वातंत्र्य. कुमुद सगळी कुलप फोडते, संतापानं बाजूला आदळते. स्वयंपाकघरात कब्बशांचा खळखळाट. साऱ्या जमतात. चिंगू मावशीच्या सोन्यानं कब्बशांचं रॅग डोक्यावर घेतलेलं असतं. 4 बशा व 3 कप स्वर्गवासी होतात. या नुकसानीची जबाबदारी परिस्थितीवर. उगीच मारू नका बाई मुलाला, सगळ्यांची विनंती चिंगू मावशीला. सोन्याचा गगनाला गवसणी घालणारा टाहो. अंक चौथा. जाऊबाईंच्याकडून भाजी तयार होऊन येते. त्या पुन्हा गुहेत जातात व दार लावून घेतात. मैत्रिणींचा खेळातील गदारोळ. पोळ्यांची कणिक जास्त भिजवली गेली म्हणून एवढा मोठा गोळा बाजूला ठेवण्यात येतो. कुमुदची ससे होलपट. संताप वाढत्या प्रमाणावर. मनात चढफडाट. बाईंनी इतकं काही तुटून वागायला नको होतं. सगळ्या जमतात. भोजनाची तयारी. बाईंचं लंघन असल्यामुळं त्यांचा नकार. कुमुद शिवाय सर्वांची डाराडूर जेवणं.
आणि अन्न उरलं 10 माणसं जेवून उठतील इतकं. भांड्यांचा व खरकट्यांचा ढीग त्याला शोभण्यासारखा. कुमुदच्या सहनशक्तीचा कळस. पण कुणाला बोलायचं आणि काय बोलायचं? सारा राग मात्र जाऊबाईंवर. मैत्रिणी हलकट होत्याच, पण जाऊबाई नव्हेच ते. श्यामा मघाच पसार झाली होती.